मार्केटमध्ये भाई तरुण पोरांचे आहे ना काय म्हणतात प्राण आहे डायरेक्ट जबरदस्त नाही का जीव की प्राण म्हणतो असा विषय. आता तुम्हाला पूर्णपणे कंपनी जी आहे डिजिटल डिस्प्ले ऑफर करते. एक जर तुम्हाला आहे ना गाडीचा साऊंड ऐकून दाखवतो तो पण खूप महत्त्वाचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी भूषण सगळ्यांचं स्वागत करतो MH वेल्सच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये भाई जबरदस्त गाडी आणली. ही आहे बजाजची नवीन 2024ची बजाज पल्सर 220F. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, बजाजने 220 जी आहे ती डिस्कंटिन्यू केली ती, कारण की बजाज म्हणे की जास्त काही विकली जात नाही. म्हणजे ॲक्च्युली विकायचा प्रश्न नव्हता, पण बजाजचा असं प्लॅन होता की नेक्स्ट व्हर्जन काढू काहीतरी. पण मित्रांनो 220चा क्रेज एवढा आहे ना जबरदस्त मार्केटमध्ये की पब्लिकने परत गागाट केला आणि बजाजला परत 2024मध्ये बजाजची नवीन 220F जी आहे ती लॉन्च करायला लागली. आणि ह्याच्यामध्ये खूप सारे अपडेट आहे बरं का. म्हणजे ग्राफिकली तर आहे, डिझाईनमध्ये पण आहे, प्लस इन्स्ट्रुमेंटेशन आणि फीचर्समध्ये पण खूप साऱ्या गोष्टी अपडेट केलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो सगळ्यांनी व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. चला सुरुवात करूया रिव्ह्यूला. तर मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल सुरुवात करूया चावीपासून. तर मित्रांनो पहिले की जी आहे ती बदलली, बजाजची ब्रँडिंग आहे. आणि कीचा जो पॅटर्न होता तो रेग्युलर नाही आहे, आता थोडासा वेगळा केलेला आहे. ओके. आणि जी पहिली जी आउटर लाईन बॉडी म्हणतो नाही का, म्हणजे एक्सटेरियर म्हणतो आपण एक प्रकारे एक आपल्या जनरल भाषेमध्ये, ते पूर्णपणे सेम आहे, जास्त काही फरक नाही. तीच तुम्हाला आयकॉनिक जी फेरिंग म्हणतो नाही का, तीच फेरिंग आहे ती, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि एक तुमचा हॅलोजन हेडलॅम्प नाही का ते तुम्हाला बघायला मिळतं. हे तुम्ही बघू शकता. ही जी आयकॉनिक फेरिंग आहे ना, या फेरिंगमुळे ही बाईक इतकी क्रेज घेते मार्केटमध्ये. बाई तरुण पोरांचे आहे ना काय म्हणतात प्राण आहे डायरेक्ट जबरदस्त नाही का जीव की प्राण म्हणतो असा विषय. त्यामुळे बस एवढं असं डिझाईनच्या बाबतीत बोलायला गेलं तर सेमच डिझाईन, जास्त काही फरक नाही. पण तुम्हाला ओव्हरऑल व्ह्यू देऊन टाकतो. समोरून बघायला गेलं तर ही पुरी फेरिंग आहे, फायबरमध्ये ती फेरिंग. इंडिकेटर्स थोडेसे LED द्यायला पाहिजे होते, पण हॅलोजन इंडिकेटर दिले सेम जसे पहिले तसे. नंबर प्लेट लावायला जागा दिलेली आहे. समोरच्या बाजूला दोन्ही पण बाजूला हॅलोजन थोडेसे आय टाईप असे लाईन्स दिलेले आहे. त्यानंतर इथे हॅलोजन बल्ब दिलेला आहे, वरती हॅलोजन हेडलॅम्प एक दिलेला आहे आणि खाली एक प्रोजेक्टर LED हेडलॅम्प दिलेला आहे. ओके. तर अशा प्रकारची फेरिंग आहे, इथून बघू शकता. ओके. त्यानंतर खाली मडगाड आहे, मडगाडवरती ड्युअल टोन नाही म्हणताना पण डॉल्फिन टाईप मडगाड दिलेले आहे. शॉक ॲब्झॉर्बर बोलायला गेलं तर रेग्युलर शॉक ॲब्झॉर्बर डाऊन साईड अप नाही का तेच दिलेले आहे. मला वाटतं काय माहिती कधी जर पल्सरनी याच्यामध्ये म्हणजे बजाजनी जर याच्यामध्ये अपसाईड डाऊन जर शॉक ॲब्झॉर्बर दिले भाई पुरी स्पोर्ट बाईक आहे, खतरनाक नाही का, म्हणजे आहे आत्ता पण थोड्या शॉक ॲब्झॉर्बर्समध्ये अपडेट करणं महत्त्वाचं होतं. इथे रिफ्लेक्टर वगैरे दिलेले, अशा प्रकारचा पूर्ण फ्रंटचा जो इंटरफेस नाही का तो दिलेला आहे. आपले जे रिअर व्ह्यू मिरर असतात ते तुम्हाला फेरिंगवरतीच बघायला मिळतं. पहिले पण फेरिंगवरती यायचे आणि आता पण सेमच कंपनीने फेरिंगवरतीच ठेवलेले आहेत सर्व ते. त्यानंतर ग्राफिक्सचं बोलायला गेलं तर पहिले जे ग्राफिक्स याच्याने ते सिम्पल होत्या, पण आता याच्यामध्ये थोडासा आहे ना कार्बन टाईप टच दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता नाही का मॅट फिनिश टाईप नाही का, हा कार्बन टाईप थोडासा टच फिनिश दिलेला आहे. याच्यामुळे ना गाडी आहे ना अजून थोडीशी फ्युचरिस्टिक आणि अजून काय म्हणतात त्याला थोडंसं अजून अग्रेसिव्ह दिसते. ओके. साईडने बघायला गेलं तर हे बघू शकता तुम्हाला दोन्ही पण व्हील्सला आहे, फ्रंट आणि रिअरला तुम्हाला डिस्क ब्रेकचे ऑप्शन दिलेले आणि सिंगल चॅनल ABS सोबत ही गाडी येते. ओके. आणि डिस्कचं बोलायला गेलं तर तुम्ही बघू शकता हा डिस्क ब्रेक आहे पूर्णपणे. त्यानंतर फ्रंट साईडला टायरचं बोलायला गेलं तर फ्रंट साईड टायर साईज आहे 90-90-17 म्हणजे 90-90-17चे टायर साईज आहे. ट्यूबलेस टायरचा सेटअप बघायला मिळतो. त्यानंतर थोडे बॅक साईडला आले तर हा पुरा साईडचा इंटरफेस आहे, हे तुम्ही बघू शकता. 220ची ब्रँडिंग येते इथं. ओके. त्यानंतर पल्सरची ब्रँडिंग आहे, पल्सरचा 3D लोगो इथं. फक्त जे 220 आहे ते तुमचं आलं स्टिकर फॉर्ममध्ये आणि ते पण भाई दिसायला क्वालिटी दिसते नाही का, काही विषयच येत नाही. आणि खाली हे इंजिन आहे, इंजिनचं तुम्हाला मी सांगेलच पुढे, पण तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन देऊन टाकतो. सेम 220cc इंजिन आहे, DTSI टेक्नॉलॉजीसोबत आणि BS6 इंजिन आहे. ओके. आणि खाली इथं फेरिंग पण दिलेलं आहे, खालचं तुम्ही बघू शकता क्लॅडिंगसाठी. इथे पण तुम्हाला एरोडायनॅमिक्ससाठी सपोर्ट चांगला मिळतो आणि थोडंसं बंपर वगैरे आपलं बंपर म्हणतो मफलर वगैरे पण थोडं प्रोटेक्टेड असतं नाही का. तर अशा प्रकारचा पुरा सेटअप आहे. बॅक साईडला आले तर हे फुटरेस्ट आहे, फुटरेस्ट तुमचं आले स्प्रिंग लोडेड आहे. ओके. एक साईडचं फ्रंटचं स्प्रिंग लोडेड आहे, बॅक साईडला तुमचं रेग्युलरच येतं आहे. त्यानंतर फ्रंटला तुम्हाला 2 शॉक ॲब्झॉर्बर दिलेले आहे आणि बॅक साईडला तुम्हाला पण 2 शॉक ॲब्झॉर्बर दिलेले आहे, नायट्रॉक्सवाले शॉक ॲब्झॉर्बर दिलेले आहे. ओके. सस्पेन्शन क्वालिटीच्या बाबतीत काही विषय येत नाही. मोस्ट ऑफ स्पोर्ट बाईकमध्ये काय असं माहिती का मोनोशॉक देतात, पण पल्सरचा मला काही संबंध नाही 220चा, की ज्याच्यामध्ये अजूनसुद्धा दोन्ही पण बाजूला आपलं कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन विथ नायट्रॉक्स शॉक ॲब्झॉर्बर नाही का तेच दिलेलं आहे. हा एक फंड आहे. आणि इथे ना थोडी फ्रेम ओपन दिसते बरं का, इथे थोडी क्लोज करायला पाहिजे, कारण की हे बघितलं ना इथे जो हा जो पार्ट आहे ना हा थोडा फ्रेम ओपन दिसते, थोडंसं विचित्र वाटतं, पण काही यावर दिसून नाही. थोडं खूप जास्त नोटीस केलं का मग हा भाग समजून येतो. त्यानंतर हे साईडच्या पॅनल आहे, साईड पॅनलवर तुम्हाला कार्बन टाईप फिनिश दिलेली आहे. ओके. त्यानंतर हा मफलर आहे, भाई मफलर आयकॉनिक आहे. मफलरच्या बाबतीत काही विषय नाही, फक्त मफलरवरती हीट शील्ड थोडी कमी प्रमाणात दिलेली आहे. ओके. इथे तुमचं जर पाय वगैरे पडला तर मे बी तुमचे चान्सेस आहे की तुमचं जे बूट वगैरे काय असेल ते तुमचं चिपकू शकतं याच्यावरती. पण हा फेरिंग वगैरे म्हणजे मफलर जे आहे ते तुमचं वाला पहिले जुनं जे आहे ते सेमच मफलर येते आणि साऊंड पण ते सेमच येते. ओके. तर इथे पण 220Fची ब्रँडिंग आहे. बॅक साईडला आले तर बॅक साईडला तुम्ही बघू शकता जे पल्सरचा आयकॉनिक टेल लॅम्प होता तो सेम टेल लॅम्प येतो ड्युअल लाईनवाला. त्यानंतर दोन्ही साईडला हॅलोजन इंडिकेटर दिलेले, आपलं इथं रिफ्लेक्टर दिले, नंबर
प्लेट लावायला जागा दिलेली आहे, सेमच आहे. रिअर साईडचं डीलचं बोलायला गेलं तर डिस्क ब्रेक येतो तुम्हाला इथे कंपल्सरी. ओके, आणि टायर साईज बोलायला गेलं तर 120 80 17चा टायर साईजची प्रोफाईल आहे. त्यानंतर याच्यामध्ये पण ट्यूबलेस टायर्स कंपनीने प्रोव्हाइड केलेले आहे. तर अशा प्रकारचा पुरा रिअरचा इंटरफेस आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आले 220Fची ब्रँडिंग आहे, साडी गार्ड दिलेलं आहे. चेन गार्डचं बोलायला गेलं तर काहीतरी 20-25% चेन गार्ड आहे फक्त, बाकी सगळं ओपनच आहे, ओपन टू ॲटमॉस्फिअर. त्यानंतरून इथे बघायला गेलं तर सेमच आहे, फक्त इथला जो साईड पॅनल आहे तुम्ही तो कीचा वापर करून ओपन करू शकतात. ओके, अशा प्रकारचा पुरा इंटरफेस आहे. सिंगल साईड अप अँड डाऊन बरं का, आपलं गिअर शिफ्टिंग मेकॅनिझम याच्यामध्ये यूज केलेलं आहे. त्याच्यामध्ये 5 गिअरचं ट्रान्समिशन गिअर बॉक्स आहे, 5 गिअरची गाडी आहे समजून घे सिंपल भाषेमध्ये आपल्याला. त्यानंतरून या बाईकमध्ये ना तुम्हाला साईड स्टँड इंजिन कट ऑफ फीचर म्हणून की ते पण दिले. जोपर्यंत तुमचा साईड स्टँड खाली आहे तोपर्यंत तुमचं आलं इंजिन काही चालू होत नाही, तुमची गाडी काही चालू होत नाही. तर अशा प्रकारचा हा पूर्ण इंटरफेस, आउटर इंटरफेस म्हणतो नाही का, या बाईकचा बजाजने ठेवलेला आहे. मोस्ट ऑफ 90% सेमच आहे, फक्त ग्राफिक्स बदललेले आहे. ओके, आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात रेग्युलर आल्या त्याच ठेवलेल्या, बाकी काही असं एवढं हे नाही मेजर नाही केलेलं आहे. त्यानंतर सीटचं बोलायला गेलं तर स्प्लिट सीट दिलेलं आहे. मागे पण स्प्लिट सीट यायचं टॉप मॉडेलमध्ये, बेस मॉडेलमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये मागे 220मध्ये भरपूर प्रकार होते. पण आता जे लॉन्च केलं त्याच्यामध्ये स्प्लिट सीट कंपल्सरी कंपनी देते. त्यानंतर फ्यूल टँक आहे. फ्यूल टँकवरती तुम्हाला रबरचं मॅट पण बघायला मिळतं. इथं हा तुम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट देतो. आणि या गाडीचा फ्यूल टँक जो आहे तो 14 लिटरचा आहे. E20 फ्यूलसोबत ही गाडी कॉम्पेटेबल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला BS6मध्ये सगळे नॉब्स आहे ते लागू होतं. आणि E20 फ्यूल माहिती आहे ना, आता नवीन जे फ्यूल आलेलं आहे ते पण तुम्ही टाकलं तरी तुम्हाला काही अडचण येत नाही या बाईकमध्ये. ओके, अशा प्रकारचा हा पुरा जो इंटरफेस आहे या बाईकचा आहे. आता खाली येऊया, तुम्हाला मी थोडं इंजिनच्या बाबतीत सांगतो. आता इंजिनच्या बाबतीत बोलायला गेलं तर हे इंजिन जे आहे 220 इंजिन म्हणजे 220 सीसीचं इंजिन आहे, जे की मॅक्झिमम पॉवर तयार करतं 20.4 PS आणि टॉर्कचं बोलायला गेलं तर 18.55 न्यूटन मीटरचं टॉर्क हे इंजिन तयार करतं. ट्रान्समिशन मॅन्युअल आहे. ओके, आणि चेन ड्राईव्ह हे बघितलं ना, हे चेन ड्राईव्हचा विषय हा. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये जे इंजिन यूज केलेलं आहे म्हणजे इंजिन टाईप म्हणतो नाही का, 4 स्ट्रोकचं इंजिन आहे, 2 व्हॅल्यू याच्यामध्ये ड्युअल ट्विन स्पार्क सोबत म्हणजे डबल स्पार्क प्लग आहे, इकडे पण स्पार्क प्लग आहे तिकडे पण स्पार्क प्लग आहे. ओके, आणि फ्यूल इंजेक्शन टेक्नॉलॉजी वापरलेली, याच्यामध्ये कार्बोरेटर येत नाही, फ्यूल इंजेक्शन टेक्नॉलॉजी. सो दॅट्स तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. याच्यामध्ये चॉक वगैरे असला काही प्रकार येत नाही, ते ऑटोमॅटिक मशीन सेन्स करून घेतात, सर्व गोष्टी हे होऊन जातात. ओके, आणि हे जे इंजिन आहे मित्रांनो हे एअर कूल्ड तर आहे, त्याचसोबत हे ऑइल कूल्डचं हे तुम्ही बघू शकता. रेडिएटर आहे, हे ऑइल कूलिंगसाठी यूज करता. म्हणजे हा जो पुरा गिअर बॉक्स आहे तुमचा खालचा, आणि तुमचं जे इंजिन ऑइल आहे ते कंटिन्युअसली चिल्ड होत असतं नाही का, ॲटमॉस्फेरिक एअर थ्रू रेडिएटर थ्रू असं समजा बेसिकली. अशा प्रकारचा हा पुरा इंटरफेस या इंजिनचा तुम्हाला बघायला मिळतो. ओके, आता हे पूर्णपणे इंजिनचं जो झालं आहे. ओके, आता फीचर्स तुम्हाला सांगतो, कारण की ह्या गाडीचे फीचर्स थोडेसे आयकॉनिक आहे. तुम्हाला मित्रांनो या गाडीमध्ये कसं आहे का, काय केलेलं आहे कंपनीनं, जे तुमचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर होतं म्हणजे जो तुमचा MID होता, जो डिस्प्ले होता तो पूर्णपणे बदललेला आहे. पहिले काय व्हायचं माहिती आहे का, पहिले मॅन्युअल प्लस आपलं ॲनलॉग प्लस डिजिटल असा डिस्प्ले होता. पण आता विषय तसा नाही आहे, आता थोडासा वेगळा विषय. आता तुम्हाला पूर्णपणे कंपनी जी आहे डिजिटल डिस्प्ले ऑफर करते. आता या डिजिटल डिस्प्लेमध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं माहिती आहे का, याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं तुमचं रिअल टाईम, तुमचं साईड स्टँड ऑन ऑफ वगैरे ते स्पीड येतो. त्याच्यानंतर ऑडोमीटर, फ्यूल इंडिकेटर, त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ट्रिप 1 ट्रिप 2 वगैरे अशा सर्व गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहे कंपनीने. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला मोडचं बटन दिलेलं आहे. हे मोडचं बटन दाबलं का तुम्ही इथून ब्लूटूथलाच्या सेटिंग आहे ते चेंज करू शकता. प्लस तुम्ही इथून आपलं जे काय म्हणता ABS जे म्हणतो नाही का, ते ऑन आहे का ऑफ आहे तुम्ही इथून म्हणजे ABSचे एरर वगैरे नाही का, सर्व गोष्टी तुम्ही इथून चेक करू शकता. हे बटन दाबलं का इथे तुमचे मोड्स वगैरे चेंज होतात. मोड म्हणजे हे नाही आहे, याला काय असे मोड वगैरे नाही आहे, स्पोर्ट रेसिंग वगैरे असे काही मोड नाही आहे या गाडीमध्ये. पण तुमचे जे बेसिक लेवलच्या सेटिंग्स म्हणतो नाही का, ट्रिप 1 ट्रिप 2 वगैरे त्या सेटिंग्स तुम्ही इथून बदलू शकता. अशा प्रकारचा हा इंटरफेस दिलेला आहे. USB टाईप याचा पोर्ट दिलेला आहे, सो तुम्ही ऑन दी गो तुमचा मोबाईल वगैरे चार्ज करू शकता. ओके, अशा प्रकारचा म्हणजे ही फॅसिलिटी पण आहे. क्लिप ऑन हँडल बार दिलेले. तुम्हाला माहिती आहे क्लिप ऑन हँडल बारचं एक प्रॉफिट काय राहतं माहिती का भाई, कम्फर्टेबल असतं खूप जास्त ॲज कम्पेअर टू स्टील बारचं हँडलबार असतं नाही, त्याच्यात कम्फर्टेबल असतं. त्यानंतरून हँडलबार्सवरती तुम्हाला इथं 5ची लाईट बघायला मिळते. ओके, आपलं ऑन ऑफ आणि 5च्या लाईट येणं, हे तुम्हाला मी सांगितलं मोडचं बटन आहे, इंडिकेटर्स आहे, हे तुमचं आलं हॉर्न आहे, इकडे इंजिन किल स्विच आहे, आणि देन तुमचं आलं सेल्फ स्टार्टचं हे बटन आहे. ओके, तर अशा प्रकारचा हा पूर्ण इंटरफेस जो आहे म्हणजे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा वगैरे या सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या. याचा जो डिस्प्ले जो ब्लॅक अँड व्हाईटच होतो, असं काही कलरवाला डिस्प्ले नाही आहे. पण हा डिस्प्लेमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या म्हणजे मस्त आहे नाही का, काही विषय येत नाही काही. तर अशा प्रकारचा हा पूर्ण पल्सर 220Fचा इंटरफेस आहे. आता ह्या गाडीचं तुम्हाला मी टेक्निकल थिंग सांगतो, टेक्निकल म्हणजे डायमेन्शनल थिंग सांगतो. फ्यूल टँक सॉरी मित्रांनो, तो 14 लिटरचा नाही 15 लिटरचा फ्यूल टँक आहे. ओके, ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो या गाडीचा 165 mm आहे. 165 mm हाईट आहे म्हणजे खालून ग्राउंडची. त्यानंतर
त्यानंतरून लेंथ जी आहे पूर्ण लांबी ती आहे 2035 mm. व्हील बेस जो आहे तो आपला 1350 mm आहे. हाईट जी आहे या गाडीची 1165 mm आहे. आणि या गाडीचं वजन जे आहे ते 160 किलो पूर्ण वजन आहे. आणि विड्थचं बोलायला गेलं, विड्थ म्हणजे अशी विड्थ बरं का, 2 हँडल बारमधली विड्थचं बोलायला गेलं 750 mm तुमची विड्थ ही बाईक तुम्हाला पूर्णपणे प्रोव्हाइड करते. कंपनीच्या हिशोबाने बघायला गेलं तर तुम्हाला याच्यामध्ये कंपनीने 40 kmpl मायलेज दिलेलं आहे. आता तुम्हाला माझी 226 म्हटलं होते किती मायलेज दिली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो. ओके, तर एकदा तुम्हाला आहे ना गाडीचा साऊंड ऐकून दाखवतो, तो पण खूप महत्त्वाचा आहे. पल्सर 220Fचा साऊंड आहे मित्रांनो हा. अशा प्रकारे ह्या गोष्टी सर्व आहे. प्राईसचं बोलायला गेलं तर या गाडीची प्राईस एक शोरूम आहे 1,38,000 रुपये अशी वेबसाईट्सवरती दिलेलं आहे. ओके, आता ते तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी जास्त पण असू शकते कमी पण असू शकते, पण 1,30,000च्या आसपास एक शोरूम प्राईस आहे. मग त्याच्यामध्ये टॅक्सेस वगैरे बऱ्याचशा गोष्टी ॲड होऊन जातात. ओके, आणि कलर्सचं बोलायला गेलं तर याच्यामध्ये 4 कलर अवेलेबल आहे. एक व्हाईट, दुसरा रेड आहे, एक ब्लू आहे आणि एक सिल्वर कलरमध्ये पण ही बाईक जी आहे कंपनी प्रोव्हाइड करते. तर अशा प्रकारचा ही आहे बजाजची नवी 2024ची पल्सर 220F. मला असं वाटतं बऱ्यापैकी गोष्टी आपण याच्यामध्ये कवर केलेलं आहे. असं कोणतंही पार्ट किंवा अशी कोणती इन्फॉर्मेशन राहिलेली नाही आहे. ओके, तुम्हाला काय वाटतं मला या बाईकबद्दल मला नक्की सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. ओके, कारण की बाईक तर भाई एक नंबर बनवलेली आहे, त्या बाबतीत काही विषय नाही आहे. म्हणजे सेमच डिझाईन पण ग्राफिक्स वगैरे आणि थोडे फीचर्स वगैरे टाकल्यामुळे अजून त्या गोष्टीमध्ये एनहॅन्समेंट भारी केलेली कंपनीनं. तर मित्रांनो बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्स टू शौर्य बजाज ज्यांनी आपल्याला ही बाईक बघायला दिली, चालवायला दिली. बाईक बाबतीत काही अडचण नाही, बाईक खूपच मस्त आहे, काही विषय नाही. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचे, व्हिडिओ लाईक करायचे. ओके, टाटा, बाय बाय.